नमस्कार मित्रांनो, स्वप्नचेपच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण वर्गमूळ याच्यावर एक सेशन घेणार आहोत. एक छोटंसं सेशन राहणार. याच्यामध्ये आपण कोणत्याही संख्येचा जो एखाद्या संख्येचा वर्ग असेल, त्याचं वर्गमूळ काढणं, एखादा परफेक्ट स्क्वेअर जो आहे त्याचं वर्गमूळ काढणं हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये कोणती संख्या असेल तरी पण चालेल. तर आपण बघूया आजचं सेशन. याच्यामध्ये बघा मित्रांनो, आपण सुरुवात करूया एक छोट्या संख्येने. याच्यामध्ये आपण पहिली संख्या घेतली 144. 144 आपल्याला काय घ्यायचं आहे? वर्गमूळ. 144चं वर्गमूळ घ्यायच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे? याच्यामध्ये एकक स्थान बघायचं. याच्यामध्ये एकक स्थान काय आहे? याच्यामध्ये 4. याच्यामध्ये एकक स्थान काय आहे? 4. आता आपल्याला याच्यासाठी काय पाहिजे की 1 ते 10 पर्यंतचं वर्ग माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. तर सर्वांना 1 ते 10 पर्यंत वर्ग येतच असतात. तर बघूया मित्रांनो की याला काढायचं कसं. तर याच्या एकक स्थानी किती आहे? 4. आता 4 इथे आहे, तर आपल्याला काय पाहिजे की अशी संख्या ज्याच्या वर्गाच्या एकक स्थानी 4 येईल. आता याच्यामध्ये कोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी 4 येत आहे? इथे बघा, 2चा वर्ग आहे 4 आणि 8चा वर्ग आहे 64. 64मध्ये एकक स्थानी काय आहे? 4 आहे. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? याच्यामध्ये 2 आणि 8, 2 आणि 8, 2चा वर्ग 4 म्हणजे एकक स्थानी 4 आहे आणि 8चा वर्ग काय? 64. 64च्या एकक स्थानी पण काय आहे? 4. तर आपण काय घेतलं? 2 आणि 8 लिहून घेतलं. मग त्याच्यानंतर काय करायचं आहे? एक अंक सोडायचा आहे. एक अंक सोडायचा आहे म्हणजे एकक स्थान 4 आहे, त्याच्यानंतरचा अंक कोणता आहे? 4. तर या 4ला सोडायचं आहे आणि ते काय, मग नंतर वाचलेली संख्या काय? उरलेली संख्या 1 आहे. आपण याला आपली संख्या समजू. आपली संख्या यासाठी की आता जसं आपण समोर बघणार आहोत, समोर आता 1, जसं मी म्हटलं की ते 1 आहे, तर 1 कोणाच्या वर्गाच्या जवळ आहे किंवा 1 कोणाचा वर्ग आहे ते बघायचं. तर आता याच्यामध्ये 1 कोणाचा वर्ग आहे? बघा, 1 कोणाचा वर्ग आहे? 1चाच वर्ग आहे. तर मग आपण काय करू? 1 इथे लिहू, त्याच्या समोर लिहून घेऊ. आता इथे काय झालं? 12 आणि इथे काय झालं? 18. ज्या 12 किंवा 18 यांचा वर्ग काय असेल? 144. तर आपल्याला 2 पैकी 1 फाइंड करायचं आहे की यांच्या दोघांपैकी कोणाचा वर्ग आहे ते. तर आता याच्यामध्ये काय करायचं की 1 आहे, 1च्या समोरचा अंक कोणता आहे? तो 2. 1च्या समोरचा अंक कोणता आहे? 2. तर 2 गुणाकारात 1 करायचं. तर त्याला यांचा जर आपण गुणाकार केला 2 1 2, तर यांचा गुणाकार किती आला? 2. आणि आपली संख्या किती आहे? 1. आपली संख्या जर या गुणाकारापेक्षा लहान असेल तर आपला आन्सर काय राहील? लहान संख्या. जर आपली संख्या कोणती, ही जी आपली संख्या जर या गुणाकारापेक्षा मोठी असेल तर आपला आन्सर काय राहणार? मोठी संख्या. तर याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये 2 आहे आणि आपली संख्या किती आहे? 1. तर 1 आपली संख्या जी आहे ती या 2 पेक्षा लहान आहे, म्हणून आपला आन्सर काय राहणार? 12. तर याचा आन्सर किती होणार मित्रांनो? 144चं वर्गमूळ 12. आता आपण मोठी संख्या घेऊ. मोठी संख्या आहे 625. 625. आता एकक स्थानी काय आहे? याच्यामध्ये 5. एकक स्थानी काय आहे? 5. आणि 5 एकक स्थानी असणारा वर्ग कोणता आहे? 5 आहे मित्रांनो. याच्यामध्ये काय आहे? तर आपण लिहून घेऊ 5. ठीक आहे. याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये कुठे 5 आहे का? नाही. तर मग आपण काय करू? इथे एकच संख्या राहणार आहे 5. मग काय करायचं आहे? आपल्याला एक अंक सोडून द्यायचा आहे, म्हणजे 2 सोडायचा आहे. आणि 6 कशाच्या वर्गाच्या जवळ आहे ते बघायचं आहे. 6 कशाच्या दरम्यान येत आहे? इथे 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9 यांच्या दरम्यान येतो. त्याच्यामुळे लिहायचं याच्यामध्ये हा जो 6 आहे, याच्यामध्ये जो 6 आहे तो कशाच्या दरम्यान आहे? 2च्या वर्गाच्या आणि 3च्या वर्गाच्या दरम्यान. तर आपल्याला काय घ्यायचं आहे? नेहमी लहान संख्या. काय घ्यायचं आहे? लहान संख्या. लहान संख्या कोणती आहे? 4. 4 कशाचा वर्ग आहे? 2चा. तर मग इथे लिहून घेऊ आपण 2. आन्सर किती येणार? 625चं 25. 625चं वर्गमूळ किती येणार? 25. तसंच आता 256 आहे. 256 मध्ये एकक स्थानी काय आहे? 6. एकक स्थानी किती आहे? 6. तर 6 कशामध्ये येत आहे? 4च्या वर्गामध्ये आणि 6च्या वर्गामध्ये. तर मग आपण लिहून घेऊ इथे 4 आणि 6. 4च्या वर्गामध्ये आणि 6च्या वर्गामध्ये एकक स्थानी काय येत आहे? 6. म्हणून आपण लिहून घेतले 2. आता समोरचं काय करतो आपण? एक अंक सोडतो. त्याच्यानंतर काय बसला आहे? 2. 2 कशाच्या वर्गाच्या जवळपास आहे ते बघायचं. कशाच्या आहे? 1 आणि 4च्या. 1 आणि 4च्या मधामध्ये आहे. तर आपण काय घ्यायचं आहे? नेहमी लहान. काय घ्यायचं आहे? नेहमी लहान घ्यायचं आहे. 2 पेक्षा लहान कोणता आहे? 1. मग समोर काय लिहायचं आपण इथे? 1. 2 याच्यामध्ये 1 लिहिला. आता 14 किंवा 16चा जो वर्ग आहे तो काय? 256 आहे. आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे? याच्यामध्ये याचा गुणाकार करू समोरच्या संख्येने गुणाकार केल्यानंतर किती येत आहे? 2 1 2. इथे काय होत आहे? 2 1 2. आता याच्यामध्ये काय होत आहे? दोन्ही संख्या समान आहेत. 2 आणि 2 दोन्ही संख्या कशा आहेत? समान आहेत. तर याच्यामध्ये आपण असं करू शकतो की याच्यामध्ये एक जी संख्या आहे 14 आणि 16. 14 आणि 16च्या मधामध्ये कशाचा काय येतो? 15 येतो. 15चा वर्ग काढून टाकायचा. 15चा वर्ग काय येतो? 5चा वर्ग काढणं सोपं आहे. 5चा वर्ग जसं 15 आहे, 15च्या एकक स्थानी किती आहे? 5. अशा संख्येचा वर्ग काढणं एकदम सोपं आहे. 5चा वर्ग काढून टाकायचा. 5चा वर्ग किती येतो? 25. आणि याच्या समोरची एक संख्या किती? 2. 2 1 2. म्हणजे 225 कशाचा वर्ग आहे? 15चा वर्ग आहे.
15चा वर्ग जर 225 असेल आणि आपलं कशाचं काय दिलं आहे 256, 256 225 पेक्षा मोठा आहे ना, तर मग याचा आन्सर काय राहणार 16. याचा आन्सर काय राहणार 16. 225 पेक्षा 256 ही संख्या मोठी आहे. जर 225 15चा वर्ग असेल तर 256 मोठी संख्या असेल तर मग मोठ्या संख्येतच असेल, म्हणजे काय असेल आन्सर 16. याच्यानंतरचा क्वेश्चन पाहू मित्रांनो. आता याच्यामध्ये बघा किती दिलं आहे 1156. 1156 पुन्हा एकक स्थानी काय आहे ते बघू. एकक स्थानी किती आहे 6. आता 6 कशाचा वर्ग आहे, कशाच्या वर्गाच्या एकक स्थानी आहे, एक तर 4च्या आणि 6च्या, एक तर 4च्या आणि 6च्या. तर मग आपण इथे लिहून घेऊ 4 आणि 6, 4 आणि 6. 4च्या वर्गाच्या एकक स्थानी 6 आहे आणि 6च्या वर्गाच्या एकक स्थानी 6 आहे. तर मग आपण घेतला 4 आणि 6. मग काय करायचं आहे, एक अंक सोडायचा आहे. एक अंक सोडल्यानंतर काय येत आहे 11. 11 कोणत्या वर्गाच्या मधामध्ये कोणाच्या दरम्यान येत आहे ते बघूया. 3 आणि 4च्या वर्गाच्या दरम्यान येत आहे. 11 कुठे येत आहे 3 आणि 4च्या. 3चा वर्ग 9 आहे आणि 4चा वर्ग 16 आहे. 11 यांच्या दरम्यान येऊन राहिला. तर मग आपल्याला नेहमी काय घ्यायचं आहे, एकतर 30 संख्या किंवा त्याच्यापेक्षा लहान संख्या. आता याच्यापेक्षा लहान संख्या घ्यावं लागेल. 11 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 9. 9 कशाचा वर्ग आहे 3चा. मग आपण लिहून घेऊ इथे 3. आता एकतर ही जी संख्या आहे 1156 34चा किंवा 36चा वर्ग असेल, तर मग आपण काय करू, 3 आहे, 3च्या समोरची संख्या कोणती आहे 4. 3च्या समोरची संख्या कोणती आहे 4. 3 चो 12. 3 चो किती तर 12. तर आपला गुणाकार किती आहे 12 आणि आपली संख्या किती आहे 11. आपली संख्या जर या गुणाकारापेक्षा लहान असेल तर आन्सर काय असतो लहान संख्या. या गुणाकारापेक्षा आपली संख्या काय आहे, जर लहान असेल तर आपला आन्सर काय असतो लहान संख्या. तर मग याच्यामध्ये लहान संख्या कोणती आहे 34. तर मग याचा आन्सर किती असेल 34. ठीक आहे मित्रांनो. याच्यानंतरचं बघूया. इथे आहे एकक स्थानी 4. एकक स्थानी 4 आहे. 4 एकक स्थानी असणाऱ्या संख्या कोणत्या आहेत, कोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी 4 असतो, एकतर 2, 2 आणि काय 8. मग इथे लिहून घेऊ आपण 2 आणि 8. आता मित्रांनो एक अंक काय करायचा आहे सोडायचा आहे, म्हणजे आपल्याला 6 सोडायचा आहे. तर 33 कोणाच्या वर्गाच्या मधामध्ये येत आहे ते बघायचं. तर कशाच्या मधामध्ये येत आहे 25 आणि 36 म्हणजे 5चा वर्ग आणि 6चा वर्ग यांच्या दरम्यान येत आहे. म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे लहान संख्या. लहान संख्या कोणती आहे 25. 25चा वर्ग काय 5. मग इथे लिहू आपण 5, इथे पण 5. आता 52 किंवा 58 पैकी कोणाचा वर्ग आहे ते बघायचं आहे. तर मित्रांनो काय करायचं आहे, या 5च्या समोरची संख्या, 5च्या समोरची संख्या काय 6. 6 पंचे 30. आता हा गुणाकार आपल्या संख्येपेक्षा लहान आहे की मोठा आहे ते बघायचं. गुणाकार 30 आला आहे आणि आपली संख्या किती आहे 33. आपली संख्या या गुणाकारापेक्षा मोठी आहे. आपली संख्या या गुणाकारापेक्षा मोठी आहे, त्यामुळे आपला आन्सर काय राहणार मोठी संख्या, म्हणजे आन्सर काय राहणार 58. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट पाहू आपण. आता याच्यामध्ये काय आहे एकक स्थानी 6. तर मग कशाच्या वर्गामध्ये एकक स्थानी 6 येतो 4 आणि 6च्या. 4 आणि 6च्या. मग काय करायचं आहे एक अंक सोडायचा आहे. आता 88 कुठे आहे ते बघायचं. 88 कोणाच्या वर्गाच्या दरम्यान आहे, कोणाच्या दरम्यान आहे 9चा वर्ग आणि 10चा वर्ग. 9चा वर्ग आणि 10चा वर्ग. आपल्याला काय घ्यायचं आहे लहान संख्या. लहान संख्या कोणती आहे 81. 81 कशाचा वर्ग आहे 9चा. 9 आपण लिहून घेतले इथे 9. मग काय करतो 9च्या समोरच्या संख्येने त्या संख्येला गुणतो. किती तो 9 90. मग आपली संख्या या गुणाकारापेक्षा लहान आहे की मोठी आहे, आपली संख्या या गुणाकारापेक्षा लहान आहे. मग आपला आन्सर काय होणार लहान संख्या. लहान संख्या कोणती आहे 94. तर मग याचा आन्सर काय होणार 94. नेक्स्ट पाहू आपण. याच्यामध्ये एकक स्थान किती आहे 4. एकक स्थान 4 आहे. 4 असणाऱ्या संख्या कोणत्या आहेत, कोणाच्या वर्गाच्या एकक स्थानी 4 येतो 2 आणि 8च्या. 2 आणि 8च्या एक अंक सोडायचा आहे. आता 219 इथे किती आहे 219. आपल्याला आता जर वर्ग माहीत असेल 219 कशाच्या वर्गाच्या दरम्यान येणार आहे, एकतर 14चा वर्ग. 14चा वर्ग किती येतो 196 आणि 15चा वर्ग किती येतो 225. यांच्या दरम्यान आहे ते कोणती संख्या 219. 219 यांच्या दरम्यानची संख्या आपल्याला घ्यायचं काय लहान संख्या. लहान संख्या 196 कशाचा वर्ग आहे 14चा. मग इथे लिहून घेऊ आपण 14. म्हणजे ही संख्या कोणती आली 142 किंवा 148. आता याच्यापैकी आपल्याला कोणतं कशाचा वर्ग आहे ते बघायचं आहे. तर मग काय करायचं आपल्याला 14च्या समोरची संख्या कोणती आहे 15. 15 गुणिला 14 करायचं. 15 गुणिला 14 कसं करायचं, जर आपल्याला रेग्युलर संख्या म्हणजे कंटिन्यू संख्या असेल जसं 14 15 16 17 21 22 27 28 अशा जर कंटिन्यू संख्या असेल तर त्यांचा गुणाकार करणं सोपं आहे. तर अशा वेळेस काय करायचं, जसं आता याच्यामध्ये आपल्याला काय आहे 14 गुणाकारात 15 यांचा जर गुणाकार करायचा असेल तर काय करायचं, जी छोटी संख्या आहे त्याचा वर्ग करायचा. त्याचा वर्ग किती येतो 14चा वर्ग किती आहे 196. ठीक आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये काय असते एक 14 ॲड करावं लागते. म्हणजे 14 गुणिला 14 झाला आहे
14 गुणिला 14 झाला 196 आणि 14 गुणिला 15 पाहिजे आपल्याला, त्यामुळे आपण काय करायचं आहे 1 14 त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर याचा आन्सर किती येईल 210. ठीक आहे मित्रांनो, तर यांचा 14 गुणिला 15 याचा आन्सर येतो 210. यांचा गुणाकार आहे 210 आणि आपली संख्या किती आहे 219. आपली संख्या किती आहे 219. मग आपला आन्सर काय राहणार, आपली संख्या मोठी आहे ना, त्याच्यामुळे आपला आन्सर काय राहणार 148. आपला आन्सर किती राहणार आहे 148. ठीक आहे मित्रांनो, याच्यानंतरचं पाहू आपण. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये पण 6 कशाच्या वर्गाच्या याच्यामध्ये येतो, कशाच्या वर्गाच्या एक स्थानी येतो, एकतर 4च्या आणि 6च्या, 4 आणि 6च्या. त्याच्यानंतर काय करायचं आहे एक अंक सोडायचा आहे. आता 112 कशाच्या वर्गाच्या दरम्यान येत आहे, कशाच्या दरम्यान येत आहे 10चा वर्ग येतो 100, 10चा वर्ग किती येतो 100 आणि 11चा वर्ग येतो 121. आता 112 यांच्या दरम्यानच आहे, आपल्याला घ्यायचं काय छोटी संख्या. छोटी संख्या कोणती आहे 10चा वर्ग 100, म्हणजे इथे आपण काय लिहू 10. तर एकतर 104 किंवा 106चा वर्ग आहे काय 11,236. तर आपल्याला काय करायचं आहे 10च्या समोरची संख्या कोणती आहे 11. 11 गुणिला 10 गेला तर किती जात 110. तर गुणाकार आपल्या संख्येपेक्षा लहान आहे, म्हणजे आपली संख्या याच्यापेक्षा मोठी झाली, तर मग आपला आन्सर पण काय राहणार मोठी संख्या. काय राहणार मोठी संख्या. आपली संख्या मोठी असेल तर मोठी संख्या. सेम आता याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स आहेत 9 आणि 10 मित्रांनो. तर याचा आन्सर तुम्हाला काढायचा आहे आणि कमेंटमध्ये त्याचं आन्सर द्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, जर आपल्याला सेशन जर आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.